सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आमची लायकी घडवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही चांगलं काम केलं तर जनता म्हणेल की मुख्यमंत्री चांगला आहे, वाईट काम केलं तर म्हणेल की मुख्यमंत्री नालायक आहे. असे खुमासदार भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कान टोचले. मी पुन्हा येईल म्हटल्यावर मी येतोच हे तुम्हाला चांगलं माहीत आहे असं सांगून एक प्रकारे सावधानतेचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे. शेवटी जिल्ह्यामध्ये आपला जो कक्ष आहे, तुम्हीच तिथले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी आहात. तुम्ही चांगले वागलात तर लोक म्हणतील मुख्यमंत्री चांगला आहे, तुम्ही वाईट केलं तर लोक म्हणतील मुख्यमंत्री नालायक आहे. त्याच्यामुळे आमची लायकी ठरवण्याची सगळी भूमिका आता तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातनं जे काही आशीर्वाद, जो काही दुआ आहे तो त्या जिल्ह्यातनं आमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तो चांगल्या प्रमाणे पोचवायचा प्रयत्न करा. तुमच्याही जीवनामध्ये या आशीर्वादाचा फायदा तुम्हाला होईल. आपण सगळे मिळून समाजातल्या प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळालेच पाहिजे, तो त्याचा अधिकारच आहे असं समजून काम करूया. काही अडचणी आल्या तर आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, रामेश्वर भाऊ आहेत, गिरीश भाऊ आहेत, मी आहे. आम्ही आपल्याला कधीही उपलब्ध आहोत आणि आपली सगळी पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा देखील आपल्याला उपलब्ध आहे. त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे उपयोग करू. मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण सगळे मिळून करू. आणि वर्षभराने आपल्या कामाचा आढावा घेण्याकरता पुन्हा अशा प्रकारची एक आपण परिषद घेऊ, ज्याच्यामध्ये मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन म्हटलं की मी येतो, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये मी पुन्हा येईल आणि आपल्यापैकी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं स्वागत सत्कार देखील त्या ठिकाणी करेल. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.